सांगलीतील एका शेतकऱ्याच्या मकाच्या शेतात दिसलं असं काही की जे पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. सांगली जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना ऐकून संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला. एक साधं शांत हिरवाईने नटलेलं शेत, मक्याच्या उंच कणसांनी भरलेली शेती आणि त्या शेतीत असं काही दडलं होतं की ज्याचा थांगपत्ता शेजाऱ्यांनाही नव्हता. पहिल्यांदा कुणाला संशय आला नाही, कारण की दृश्य अगदी नेहमी सारखंच होतं. शेतात मका होता, बाजूला हत्ती गवत होतं आणि एक शेतकरी रोजच्या प्रमाणेच काम करत होता. पण अचानक काही हालचाली वाढल्या. शेताच्या दिशेने पोलिसांच्या गाड्या वाढल्या आणि कुणालाही काही कळेना की शेतात नेमकं काय झाले. शेतकऱ्याला घरातून उचलायची चर्चा सुरू झाली. गावात भीती पसरली. शेतात काहीतरी भयंकर घडतंय असं बोललं जाऊ लागलं. पोलीस थेट शेतात शिरले. मक्याच्या कणसांमध्ये नजर टाकली. सुरुवातीला सगळं नेहमी सारखं दिसत होतं, पण क्षणात वातावरण बदललं. शांत असलेली ती शेती अचानक संशयास्पद वाटू लागली. मक्याच्या झाडामधून एक वेगळीच धक्कादायक घटना समोर आली. जेव्हा त्या शेतकऱ्याला घरातून उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं, तेव्हा जे उघड झालं त्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली. मग मक्याच्या शेतात या शेतकऱ्याने असं काय केलं होतं की त्यामुळे त्याला तातडीनं उचलून नेलं? काय धक्कादायक प्रकार समोर आला की ज्यामुळे पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली? का संपूर्ण शेतकरी वर्ग आज घाबरू लागला आहे? चला जाणून घेऊया या धक्कादायक प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. सांगलीतील एक शेत, जे होतं सदाशिव नावाच्या शेतकऱ्याचं. सांगली जिल्ह्यातील तासगाव हद्दीत राहणारा सदाशिव एक मध्यमवर्गीय शेतकरी होता. सदाशिव अत्यंत गरीब. त्याची पत्नी, सदाशिव आणि 2 मुलं असा त्यांचा छोटासा संसार. गावात अतिशय आनंदाने आणि मळमिळाऊ वृत्तीचा होता. त्याला भरपूर मित्र देखील होते. पण अचानक त्या 2 महिन्यापूर्वी त्याच्या वागण्यात एक विचित्र बदल झाला. तो पूर्वी सर्वांशी मिळून मिसळून वागायचा, पण तो आता कोणाशी बोलतही नसायचा. आणि त्याची पत्नी ही देखील गावातल्या प्रत्येक बायकांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला उपलब्ध असायची, पण ती देखील आता कोणाकडे जात नसायची. अचानक हा झालेला बदल त्याचा एक मित्राला समजला होता. पण अगदी काहीच दिवसात त्याच्या शेतातून असं भयंकर सत्य बाहेर आलं की संपूर्ण गावासहित संपूर्ण देश हादरला. कोणालाच कल्पना नव्हती की सदाशिव सारखा इतका दिलाचा राजा माणूस असं कसं करू शकतो. सांगली जिल्ह्यातील तासगाव हद्दीत राहणारा सदाशिव मध्यमवयीन शेतकरी, वय जेमतेम 40 ते 45. सदाशिवचा स्वभाव अत्यंत मळमिळाऊ होता, पण गेल्या काही महिन्यापासून तो स्वतःच्या जगात हरवलेला असायचा. त्याचे कुटुंब, मुलं आणि शेती एवढंच त्याचं जग बनलं होतं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. सदाशिववर कर्जाचा डोंगर वाढत गेला होता. सावकाराचे तगादे आणि बँकेच्या नोटिसामुळे तो पुरता खचला होता. एकेकाळी खळखळून हसणारा हा शेतकरी आता कर्जबाजारी झाला होता. खरं तर या घटनेची सुरुवात 2 वर्षापूर्वी झाली होती. सदाशिव दरवर्षी कपाशी, कधी कांदे, कधी ऊस, तर वेगवेगळी पिकं लावायचा. नेहमीच तो एक प्रगतिशील शेतकरी म्हणून संपूर्ण गावामध्ये प्रसिद्ध होता. एकदा तर त्याने ड्रॅगन फ्रूट लावण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्याला भाव नाही मिळाला म्हणून त्याने संपूर्ण गावात आनंदाने ते ड्रॅगन फ्रूट वाटले होते. पण अखेर हळूहळू त्याचे प्रयोग हळूहळू फेल व्हायला लागले होते. त्याचा उत्पन्न कमी आणि खर्च वाढत होता आणि ज्यामुळे त्याच्या शेतीचा खर्च भागत नव्हता. हळूहळू सदाशिव त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कमी कमी होत जात होतं. प्रत्येक वेळा कांदा लावला, कांद्याला भाव मिळाला नाही, खर्चच निघाला नाही. टोमॅटो लावले, टोमॅटो देखील तेच झालं. हळूहळू प्रत्येक वर्षी प्रत्येक भागात तो पीक लावत होता आणि हळूहळू नुकसान होत होतं. आणि गेल्या 2 वर्षापासून त्याच्या मागे कर्जाचा डोंगर वाढत होता. जसा कर्जाचा डोंगर वाढत होता तसा सदाशिव खचत होता. हळूहळू लोकांशी बोलणं तो चालू ठेवत होता. लोकांना मदत मागायचा, पण लोक त्याच्यापासून दूर जाऊ लागले होते. पण अचानक सदाशिवने असा एक निर्णय घेतला की ज्यामुळे 2 महिन्यानंतर त्याच्यासोबत हा धक्कादायक प्रसंग घडणार होता. त्याने एक असा गुप्त आणि भयंकर निर्णय घेतला. त्याने ठरवलं होतं की आता आपलं कर्ज फिटत नाहीये, पण आपण आता असं काहीतरी तो करणार होता की ज्याची कल्पना संपूर्ण महाराष्ट्रासहित संपूर्ण देशाला नव्हती. त्याने एक अशी गोष्ट करण्याचा निर्णय घेतला की ज्यामुळे आज सदाशिव संपूर्ण राज्यामध्ये व्हायरल झालेला आहे. सदाशिव आता ही कोणाच्याच लक्षात येत नव्हतं. 2 महिन्यापूर्वी सदाशिव कर्जात बुडालेला होता. अगदी त्याला कुठल्याही प्रकारे पैसे यायला, दररोजचा खर्च भागवण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे नव्हते. पण अचानक 2 ते 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर सदाशिवच्या वागण्यात बदल झाला. बदल तर झाला, पण सदाशिवच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन दिसली, हातामध्ये चांदीचे कळे दिसले. त्याच्या पत्नीच्याही गळ्यामध्ये गळाभर दागिने दिसायला लागले. अचानक सदाशिव कर्जबाजारी होता. त्याच्याकडे अचानक पैसे कसे काय आले? एवढंच नाही तर अचानक त्याने एक नवीन ट्रॅक्टर घेतला. पण हा ट्रॅक्टर नेहमी सारखाच नव्हता. आता आसपासचे लोक, आसपासचे शेजारी कुजबूज करायला लागले होते. सदाशिव तर शेती विकणार होता, पण सदाशिवच्या गळ्यामध्ये तर आता सोन्याच्या चैनी दिसत आहेत. त्याच्या पत्नीच्या गळ्यामध्ये दागिन्यांची वाढ झाली आहे. अचानक असं काय झालं?
ही चर्चा कुठे संपत नव्हती की तेवढ्यात त्याने एक नवीन ट्रॅक्टर घेतला. हा ट्रॅक्टर नेहमी सारखा नव्हता. त्या ट्रॅक्टरला त्यांनी काही अशी अवजारं लावली होती की ती अतिशय कमी जागेत आणि झाडांच्या दाटीत चालवता येतील. त्याने एक अतिशय छोटा पॉवर टिलर घेतला होता. सदाशिवच्या शेतातल्या हालचाली आता अतिशय गुपित होत होत्या, संशयास्पद वाटायला लागल्या होत्या, कुरबुरी वाढल्या होत्या. कुजबूज सुरू होती की सदाशिव नेमका असं काय करतोय की 2 महिन्यात त्याचं कर्ज फिटून त्याच्या गळ्यामध्ये सोन्याच्या चैनी यायला लागल्या. तो आता वेगळ्याच अहंकारामध्ये वागत होता. तो कोणालाही शेतात फिरकू देत नसे. त्याचे 2 मित्र होते, भास्कर आणि सुरेश. त्याला विचारायला जायचे, काय रे सदा, नवीन अवजार कशाला, मक्यात एवढा वेळ काय करतो? पण सदाशिव नजर चोरून उत्तर द्यायचा, त्यांना तिथून हकलून लावायचा. त्याच्या मित्रांना संशय येत होता की सदाशिव काहीतरी वेगळंच करत आहे, पण ते काय आहे ते कोणालाच उमगत नव्हतं. एके दिवशी रात्री सदाशिव शेतात काम करत असताना अचानक पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजले. ही जी घटना होती साधारणपणे हे उघडकीस येण्याच्या 15 दिवस आधीची होती. सदाशिवचा थरकाप उडाला. आजूबाजूचे शेतकरी जमा झाले. आता शेतकऱ्याला समजलं होतं की आता पोलीस काहीतरी सापडवणार आहेत आणि सदाशिवचं सगळं बिंग फुटणार आहे. सदाशिवचा देखील थरकाप उडाला. गाड्या त्याच्या शेताच्या अगदी जवळ आल्या, 2 मिनिटं थांबल्या आणि पुढे निघून गेल्या. तर हा त्याच्यासाठी एक प्रकारचा धक्का होता. त्याला वाटलं होतं आज आपण पकडले गेलो. त्याच्या अंगाखालून सगळीकडून घाम निघत होता. त्याला अगदी प्रचंड भीती वाटत होती. शेजारचे शेतकरी देखील लक्षपूर्वक पाहत होते, पण तसं काहीच झालं नाही. पुढे एका घटनेच्या संदर्भात पोलीस आले होते आणि तिथून रस्ता असल्यामुळे ते निघून गेले. पण या घटनेने त्याला सावध केलं, पण त्याची हिंमत अजूनच वाढली. दरम्यान त्याच्या शेतामध्ये रानडुकरांचा त्रास वाढला होता. एकदा तर बिबट्या देखील तिथून गेल्याची चर्चा होती. वन विभागाचे लोक जेव्हा त्याच्या शेतात पिंजरा लावण्यासाठी आले तेव्हा सदाशिवने चक्क नकार दिला. त्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतात पाऊलही ठेवू दिलं नाही. पोलीस येण्याच्या आदल्या दिवशी घडलेली ही घटना पोलिसांच्या संशयाला अधिक बळकटी देणारी ठरली. सदाशिवचं अगदी विचित्र वागणं, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंजरा लावून न देणं, रानडुकराचा बंदोबस्त न करता आहे तसं शेत ठेवणं, या सगळ्या संशयास्पद हालचाली होत्या. आणि अखेर तो दिवस उजाडला. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं मक्याच्या त्या उंच झाडामध्ये शिरून झडती घेतली. अखेर पोलिसांना एक टीप मिळाली वन विभागाकडून आणि अखेर तिथे काहीतरी संशयित आहे अशी टीप मिळाली. आणि अखेर गुन्हे अन्वेषण पथकाचे ज्या पोलीस गाड्या आहेत त्या तिथे ठरल्या. तिथे आल्यानंतर त्या मकाच्या त्या उंच झाडामध्ये ते शिरले. झडती घेतली गेली. बाहेरून पाहिलं तर फक्त मका दिसत होता, पण मक्याच्या आतमध्ये हत्ती गवत होतं. मका, हत्ती गवत हेच 2 पिकं असतील असा सगळ्यांचा अंदाज होता. पण त्या मका आणि हत्ती गवताच्या आड सदाशिवने काय लपवलं होतं? सदाशिव काय तिथे करत होता की ज्यामुळे काही काळातच त्याच्या गळ्यामध्ये अगदी जाड सोन्याची चेन आली होती. बायकोचे गळाभर दागिने भरले होते. सगळे कर्ज फिटले होते. ट्रॅक्टर घेतला होता, पॉवर टिलर घेतला होता. काय होतं ते रहस्य? सदाशिवने तब्बल तिथे अंमली पदार्थाची लागवड केली होती. सुमारे 150 किलो अंमली पदार्थ तिथून जप्त करण्यात आले. 15 लाख रुपयाचा काळा माल मक्याच्या आत डुलत होता. पोलिसांनी जेव्हा मक्याची झाडं बाजूला केली तेव्हा 3 ते 7 फूट उंच अंमली पदार्थाची झाडं दिसली. सदाशिवने अत्यंत डोकं लावून ही लागवड केली होती जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. पण सत्याचा विजय झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलीस स्टेशनमध्ये सदाशिवने रडत सांगितलं की कर्जापायी आणि गरिबीपायी मी हा भयानक मार्ग स्वीकारला होता. एक चांगला शेतकरी परिस्थितीमुळे गुन्हेगार बनला. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक चेतावणी ठरली आहे. तुमच्या आसपास असे काही प्रकार घडले आहेत का? नक्की कमेंटमध्ये कळवा. या प्रकारावरून तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये नोंदवा.